राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे। या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती, मात्र आतापर्यंत 19 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने ही शक्यता पूर्णपणे मावळली आहे। आता बारामतीमध्ये चौरंगी किंवा बहुरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत। या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे। महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष असलेल्या ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी काँग्रेसने ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे। काँग्रेसने आपला उमेदवार देण्याचे निश्चित केले असून सोमवारी पक्षाचा उमेदवार अर्ज दाखल करणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। आकाश मोरे यांच्या माध्यमातून काँग्रेसने बारामतीमध्ये धनगर समाजाचा चेहरा देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। अर्चना पाटील आणि विजयकुमार पिसे यांचीही नावे चर्चेत होती, मात्र आकाश मोरे यांचे नाव आघाडीवर आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी शेकडू ठोकला आहे। यामध्ये सतीश कदम, राघू घडूकडे आणि प्रसिद्ध अभिजित बिचकुले यांच्यासह 19 जणांचा समावेश आहे। दिल्लीतून अधिक उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामतीत जाऊन अर्ज दाखल प्रक्रियेत सहभागी होणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पहिल्याच मोठ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। बारामतीचा गड राखण्यात सुनेत्रा पवार यशस्वी होतात की काँग्रेसचा उमेदवार धक्कादायक निकाल देतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।